हरे कृष्ण. तर इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ह्या कवितेच्या अध्ययन वर्गामध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण अण्णाभाऊ साठे लिखित महाराष्ट्रावरील टाक ओवाळून काया हा कवितारूप पोवाडा खऱ्या अर्थानं अभ्यासणार आहोत. तर आपण मराठी भाषेमध्ये वाङ्मयाचे अनेक प्रकार बघितलेले आहेत, ज्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, प्रवास वर्णन असतील, आत्मचरित्र असतील. त्याच पद्धतीनं अभंग आहेत, ओव्या आहेत, भूपाळी आहेत. तसंच पोवाडा हा पण एक वाङ्मयाचा प्रकार आहे. आणि अण्णाभाऊ साठे आपण थोडासा लेखक परिचय करून घेणार आहोत. 1920 ते 1969 हा त्यांचा एकूण जन्म ते मृत्यूपर्यंतचा कालखंड. प्रसिद्ध लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार. तर ह्या संपूर्ण पाठपरिचयामध्ये आपण त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याची एक सविस्तर यादी आहे जी आपण वाचू शकतो. पण इयत्ता 8वी मध्ये आपण विशेष करून अभ्यासलेला आहे त्यांचा माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन. आणि मग ह्या प्रवास वर्णनामध्ये ते विशेष करून सुलतान ही हे त्यांचं जे नाटक आहे हे रशियाला ते पोहोचण्याच्या आधी त्यांचं नाटक पोहोचलं होतं, अशा पद्धतीने ते वर्णन करतायत. आणि मग रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनामध्ये ते भारतीय संस्कृती, भारतीय स्वच्छता असेल किंवा भारतीय रेल्वे प्रवास असेल, अशा पद्धतीनं भारत आणि रशियाचा अतिशय सुसूत्र पद्धतीनं ते तुलनात्मक अभ्यास करतायत आणि आपल्याला आपल्या देशामध्ये एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय असली पाहिजेत ती त्या ठिकाणी आपल्याला बजावून सांगतात. हे इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. पण आज ह्या प्रस्तुत काव्यरूपी पोवाड्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीमध्ये लोकभाषेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रावर कसं प्रेम करायचंय हे त्यांनी या पोवाड्याच्या माध्यमातून शब्दातून व्यक्त केलेलं आहे. आणि ही जी कविता किंवा पोवाडा हा कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेला आहे. खरं तर ह्या पोवाड्याच्या माध्यमातून आपल्याला ते शिकवू इच्छितात की आपण एक राष्ट्राचा किंवा राज्याचा नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य जी आहेत ही कशा पद्धतीनं आपण पार पाडली पाहिजेत. तत्पूर्वी आपण एक छोटासा पोवाडा म्हणजे कशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये प्रेरणा जागृत करतो हे थोडंसं ऐकूया. कारण अण्णाभाऊ साठे लिखित जे पोवाडे आहेत हे नेहमीच शाहीर विठ्ठल उपम यांनी गायलेले आहेत. तर आपण नेहमीचाच आपल्या परिचयाचा जो शाहिरी आवाज आहे तो थोडासा ऐकूया, म्हणजे आपल्याला ही पोवाडा शिकण्याबद्दलची प्रेरणा थोडीशी अजून प्रफुल्लित होईल.
थोडा ऑडिओ इफेक्ट पण पोवाडा शिकवत आहे ना तर शिकवण्यापूर्वी थोडंसं वातावरण निर्मिती ऑडिओ टाकू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून आपण एक्स्ट्रा संदर्भ देऊ शकतो. जसं मी आता याच्यामध्ये 2-3 स्क्रीन ओपन करून ठेवलेल्या आहेत. जसं मला महाराष्ट्राचा जो संयुक्त लढा आहे तो काय ना ओपन करून ठेवायच्या सगळ्या स्क्रीन ज्या ज्या दाखवायच्या आहेत. आणि मग इथे आपण शेअर करायचं. इकडे शेअर ऑप्शन येतात ना, तसं मी आता हा पोवाडा शेअर केला तुम्ही दिसताय मध्ये. आणि पोवाडा पण शेअर करू शकतो, इतर एक्स्ट्रा माहिती पण कवितेच्या संदर्भातली शेअर करू शकतो. मुलांना थोडासा आनंद वाटेल अशा पद्धतीने आपण रेडीमेड इफेक्ट पण याच्यामध्ये यूज करू शकतो. रेकॉर्डिंग चालू. हा त्याची हे दिसायला नाही पाहिजे. संधी माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देव स्वराज्यासाठी शिवा महाला अहो मंडपला होता शिवा म्हणून वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती मला शिवबाच्या संगती मला शामी आल्या येताच खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे खले को जाओ शिवा आओ कन्हा कमारी तो हसरी कन्हा कमारी तो हसरी रोको न नजारा कहीं जिरा जिरहली जिरा जिरहली जिरा जिरहली जी अरे नजर रोखून काय बघतोस खरा आमचा राजा आमचा शिवाजी राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता बरं का. राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चालत त्याची सावध भारी जिरा जिरहली जिरा जिरहली जिरा जिरहली खाण्यानं राजाला आलिंगन दिला आणि दगा केला किंवा अभिमान मान्याला कट्यालीचा वाद त्याने केला खरं खरं आवाज झाला चिलखतामध्ये अंगाला खरं खरं आवाज झाला चिलखतामध्ये अंगाला खानाचा वार फुका केला खान गडबडला इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिचवा टाकला वागण्याचा महाराज केला करा फाडलं पोटाला त्याने गेला महाराजा पोटा बाहेर आलाजी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले
सांडले अन पाप सारे गेले अन पावन केला कृष्णेचा घाट पावने केला कृष्णेचा घाट पावने केला कृष्णेचा घाट अन लाविली गुलामीची होवा लाविली गुलाबीची होवा लाविली गुलाबीची होवा अन मराठशाहीचा भांडला ताटली मराठशाहीचा भांडला धाडली मराठशाहीचा भांडला धाडली हरे कृष्णा. तर नक्कीच तुम्हाला हा पोवाडा Wondershare Filmora is a user-friendly. हरे कृष्णा. थोडं 2 मिनिटं थांबा. तर हा पोवाडा तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं गृहीत धरतो easy. आणि आपण पुढे जाऊया की खरं तर ह्या पोवाड्याच्या माध्यमातून शाहीर विठ्ठल उपम यांनी तो प्रतापगडाच्या पायथ्याशी कसं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. तर आपण नेहमीच एका गाण्याच्या माध्यमातून दुंदुबी निनादल्या नौबती कडाडल्या दशदिशा थरारल्या केसरी गुहे समीप मत्त हत्ती मारला. खरं तर अन्यायाविरुद्धचा दिलेला हा लढा मग तो पोवाड्याच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या गाण्याच्या माध्यमातून असेल, पण काय व्यक्त करतं तर आपण आपल्या राष्ट्राप्रती आपल्या मातृभूमी प्रित्यर्थ आपण आपली देशभक्ती राष्ट्रभक्ती राज्यभक्ती ही व्यक्त करावी. कारण आपण एकत्र येऊन जर खऱ्या अर्थानं एकोप्यानं राहिलं आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त केलं तर मग काय होणार आहे की एकूणच हे संपूर्ण जे राष्ट्र आहे ते एकत्र ठेवण्यासाठी आपल्याला सहाय्य होणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की आपण आपल्या राष्ट्राचा अभिमान हा नेहमीच बाळगला पाहिजे. तर आपण हळूहळू पुढं या कवितेच्या आशयाकडे जाऊया. पाहूया आपण सर्वप्रथम काय म्हणतायत कवी. कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण बघितलं नुकताच पोवाड्यामध्ये काय केलं, स्वतःवर वार झेलले. कशासाठी? या महाराष्ट्राचं स्वराज्य टिकवण्यासाठी. रयतेचा वाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना का म्हटलंय तर त्यांनी तन मन धन हे संपूर्ण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावरून ओवाळून टाकलं. काया म्हणजे आपलं शरीर, या शरीराची पर्वा केली नाही आणि सर्व रयतेच्या रक्षणार्थ व्रतस्थ होऊन त्यांनी महाराष्ट्रावरून आपली काया ओवाळून टाकलेली आहे, कंबर बांधून. पुढे काय म्हटलंय त्यांनी, महाराष्ट्र मंदिरापुढती पाजले याशाची ज्योती. म्हणजे या मातृभूमीला ते मंदिर मानतायत. मातृभूमीला मंदिर मानतायत. पवित्र ती भूमी, पवित्र तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि छत्रपती महाराज एक हरीचे दास पण होते. संत शिरोमणी तुकाबराय आणि रामदास महाराज यांच्या शिकवणीनं त्यांनी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्राची संस्कृती वाढवली. पाजले याशीची ज्योती म्हणजे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य काय असतं याची जी चव चाखायला जर कोणी आपल्याला शिकवली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि मग आता त्यांचा वारसा जपण्याचं आवाहन या कवितेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अण्णाभाऊ साठे करत आहेत. सुवर्णधरा खालती नील अंबर भरलेवरती. म्हणजे आपल्या मातृभूमीला ही धरा म्हणजे भूमी, हिला सुवर्णधरा म्हटलेलं आहे. असं म्हटलं जायचं की पूर्वी भारतभूमीतून सोन्याचा धूर निघायचा. का? कारण एवढा ऐश्वर्य संपन्न वैदिक संस्कृतीचा वारसा लाभलेला आमचा जो देश आहे, ह्या मागच्या 2, 2.5, 3 हजार वर्षाच्या आक्रमणा अंती हा एका अर्थानं थोडासा खालसा झालेला आहे. पण आता खऱ्या अर्थानं आमची संपत्ती, आमची संस्कृती, आमचं निसर्ग सौंदर्य, आमची जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत ही सर्व संरक्षित करण्याची जबाबदारी आमची आहे. नील अंबर भरलेवरती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी.
संपूर्ण या महाराष्ट्र भूमीला खर तर ही किल्ल्यांची भूमी, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 400 पेक्षा जास्त किल्ले आहेत. गुरुकुलच्या माध्यमातून आपण अनेक वेळा ह्या गड किल्ल्यांच्या सहली नेत असतो आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये आपण कोहोच्या किल्ल्यावर भ्रमंती करतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे नुसतं आपलं स्वतःचं खाण्यापिण्याचं सामान घेऊन चढणं किती जिकरीचं आहे. तर हे आपले सर्व महाराष्ट्रातील सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यांनी महाराष्ट्र भूमीला संरक्षित करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्या दृष्टीनं हे गड किल्ले स्वच्छ राखण्याची जबाबदारी पण आपल्यावर आहे. आणि भूषगी तिला महारथी म्हणजे ह्या महाराष्ट्र भूमीचं भूषण आपले जे महारथी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक, तर ह्यांचा वारसा आपल्याला जपायचा आहे. आणि तो जपणं म्हणजे काय, तर आपण आपल्या मातृभूमीच्या संरक्षणार्थ तन मन धनानं कार्यरत असलं पाहिजे. पण आता हे कार्यरत असणं म्हणजे प्रत्यक्ष जाऊन कोणाचा जीव घ्यायचा आहे का, तर नाही. जिथं राहतो तिथून आपण सुरुवात केली पाहिजे. मग साधी स्वच्छता असेल, पर्यावरण संरक्षण असेल, या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण महाराष्ट्राचं भूषण हे वाढवू शकतो. त्या अर्थानं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भूषगी तिला महारथी, तिला म्हणजे या महाराष्ट्र भूमीला, महाराष्ट्र मंदिराला. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. जर आपण पालघर आणि आपण इथून जवळच माहीम आहे आणि आपण त्या ठिकाणी नेहमीच समुद्र भेट ही देतो आणि त्या अरबी समुद्रामध्ये जाऊन आपण स्नान करतो. तर अशा पद्धतीनं जो अरबी समुद्र महाराष्ट्र ह्याला जर व्यक्ती रूप दिलं तर त्याचे चरण सतत धुवत असतो. अशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्रावरून टाक वाळून काया, कारण संपूर्ण निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा महाराष्ट्र. आपण महाबळेश्वर किंवा तिकडे गेलो तर सह्याद्रीच्या रांगांनी जिला अशा पद्धतीनं संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे की म्हटलं जायचं हिमालयाच्या हाकेला धावला सह्याद्री. म्हणजे ज्या ज्या वेळी आपण पाकिस्तान असेल किंवा चीन असेल त्या ठिकाणाहून हिमालयाच्या मार्गानं जेव्हा जेव्हा आपल्यावर आक्रमण झाली त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक धुरंधर म्हणजे मिलिटरीमध्ये असतील, वीर असतील, यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून म्हटलंय की हिमालयाच्या हाकेला धावला सह्याद्री. म्हणजे एका अर्थानं महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, जी आपल्या मातृभूमीसाठी जीव द्यायला कधीही मागे पुढे पाहत नाही. आणि त्या अर्थाने या ठिकाणी काय म्हटलंय की महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, म्हणजे आपण आपलं सर्वस्व अर्पण करण्याचं आवाहन या ठिकाणी कवी आपल्याला करत आहेत. त्यानंतर ह्या महाराष्ट्र भूमीचा वारसा पुढील कडव्यामध्ये आपल्याला कवी म्हणतायत की ही मायभूमी धीरांची. मग कोण कोण धीर होऊन गेले? छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण तानाजी मालुसरे असतील किंवा अनेक मावळे, आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र जो कशा पद्धतीनं झाला, तर एक 50-60 वर्षापूर्वीची पण जर आपण इतिहासाचा अभ्यास केला तर अनेक वीर, अनेक धीर ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आहेत, जे या मातृभूमीच्या संरक्षणार्थ कार्य करतायत. आणि म्हणून म्हटलंय की मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची. आपण अनेक जण शेतकरी कुटुंबातील आहोत आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शेतीतून प्राप्त होणारं उत्पादनाच पुरवलं जात आहे. आणि म्हणून म्हटलंय की महाराष्ट्र भूमी घामाची आहे, श्रमाची आहे. इथं शेतकरी खूप कष्ट करतोय आणि म्हणून खुरप असेल किंवा दोरी असेल, ह्या शेतीरूपी संसाधनांचा उल्लेख या ठिकाणी कवी करतायत. आणि पुढे काय म्हणतायत, संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. म्हणजे ज्यावेळी यवनांची आक्रमण व्हायची त्याच वेळी संतांची कीर्तनं पण व्हायची. म्हणजे आपण पाहिलं असेल की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी तुकोबाराय यांची भेट होते त्यावेळी यवनांचं आक्रमण होतं आणि मग त्या ठिकाणी तुकोबाराय विठ्ठलाची आळवणी करतायत की हा कसला हाहाकार माजलेला आहे, तुमच्या कीर्तनामध्ये तुमच्या वैष्णवावर अशा प्रकारचं संकट यावं.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपीडा दुःख. आणि मग त्यावेळी भगवंत पांडुरंग त्या ठिकाणी संतांच्या त्या हाकेला साद घालतात आणि तिथला उपस्थित प्रत्येक व्यक्ती त्या यवनांना काय वाटतो की जणू काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे संतांनी पण त्या ठिकाणी रक्षणार्थ आपलं योगदान दिलेलं आहे. शाहिरांनी काय केलेलं आहे तर जनजागृती करण्याचं, की कशा पद्धतीनं आपण आपलं सर्वस्व पणाला लावून हे स्वातंत्र्य अबाधित राखलं पाहिजे. त्या दृष्टीनं शाहिरांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली, लोकजागृती केली. त्यागाच्या तलवारीची आणि प्रत्यक्ष मग रणांगणावर लढणारे अनेक वीर. इतिहासाची पानं जर आपण चाळली तर आपल्याला या वीरांची अनगिनत अशी यादी पाहायला मिळेल. जर आपण त्यांच्याबद्दल चर्चा करायला गेलो तर ह्या अल्प वेळेमध्ये ही कविता पूर्ण होणार नाही. तर आशय जरी छोटा असला तरी पण विषय या कवितेचा खूपच मोठा आहे, जो प्रेरणादायी आहे. आपल्याला एक स्वतःच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राप्रती जी राष्ट्रभक्ती जागृत करण्याची जी महत्वाची प्रेरणा आहे ती या कवितेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे निर्माण करत आहेत. आणि म्हणून ते पुढे म्हणतायत, स्मरून धुरंदर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. म्हणूनच आपण सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजल खान वधाचा पोवाडा ऐकला आणि तो पण शाहीर विठ्ठल उपम यांच्या स अभिनय अशा पद्धतीनं गायनातून. आणि मग नक्कीच आपल्या मनामधील प्रेरणा किंवा अत्याचाराबद्दलची जी चीड आहे ती जागृत झाली असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज आठवले तर मग अत्याचार करणारेही अफजल खान असतील किंवा अनेक मुघल असतील ते आपोआपच आठवतात. आणि म्हणून म्हटलंय की आता शिवरायांचं स्मरण करा. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे सांधू या खंड कित्याचे. म्हणजे आता आपण भारत स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासलेला आहे की अनेक संस्थानिक होते. त्यानंतर ब्रिटिशांनी ह्या संस्थानिकांना आपलं मांडलिक बनवलं आणि मग संस्थानं खालसा केली. आणि त्यानंतर मग आपण बघितलं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वानं अनेक संस्थानं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याचं खूप मोठं कार्य घडलं. तसंच 1960च्या दशकामध्ये साधारणतः किंवा 1950 नंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही त्या ठिकाणी उभी राहिली. तर हे आपल्याला जाणून घेण्यायोग्य आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नक्की आहे काय. तर त्या दृष्टीनं आपण थोडीशी ह्या चळवळीची विशेष माहिती जी आहे ती प्राप्त करूया. तर तुमच्या समोर एक स्क्रीन आहे ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही खऱ्या अर्थानं काय आहे ही थोडक्यात मी या ठिकाणी वाचन करतो. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचं राज्य स्थापन करण्यासाठी खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. काय स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचं राज्य स्थापन करण्यासाठी. आणि या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. आणि मग महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरचे असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. पण कालांतरानं काय झाले की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करूया, बेळगाव महाराष्ट्रापासून वेगळा करूया, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग त्या दृष्टीनं ह्या महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ती खऱ्या अर्थानं उभी ठाकली. हे खूप मोठा इतिहास आहे. खरं तर हा पण एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास जो आहे तो अभ्यासण्यासारखा आहे. पण महाराष्ट्रापासून मुंबई तुटली जाऊ नये, त्यानंतर
जो जो भाग अनेक लोक तोडू इच्छित होते, जसं बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल, बिदर असेल, तर आजही म्हणजे बेळगाव बाबतचा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सीमा प्रश्न आजही चालू आहे. आणि त्या दृष्टीनं मग अनेकांनी महाराष्ट्रापासून बेळगाव किंवा हे काही भाग किंवा मुंबई तुटू नये म्हणून अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर त्या हुतात्म्यांची नावं तुमच्या समोर आहेत, ज्यामध्ये सीताराम बनाजी पवार पासून तर चिमणलाल डी शेठ, भास्कर नारायण कामतेकर, तर अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांनी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. बघा केवढी मोठी लिस्ट आहे. जवळजवळ 108 लोक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली एका प्रकारे. आणि त्या दृष्टीनं मग हा संयुक्त महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये मुंबई असेल किंवा बेळगाव असेल, हे सगळे महाराष्ट्रामध्ये राहिले. काही वाद अजूनही चालू आहेत आणि म्हणून म्हटले की पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे की संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. हा जो भाग आहे, जो बेळगाव असेल किंवा मुंबई असेल, ही महाराष्ट्रापासून तुटता कामा नये. आणि त्या दृष्टीनं मग जे बंड उभं राहिलं, त्याच्यात अनेकांची आहुती पडली, पण साकार स्वप्न झालं. करी कंकण बांधून साचे, प्रत्येकानं आपल्या मनगटाला एक फीत बांधली होती की काय होईल ते जाईल, पण संयुक्त महाराष्ट्राचं निर्माण हे झालंच पाहिजे. पर्वत उलथून यत्नाचे, पर्वत उलथून यत्नाचे म्हणजे काय की काय होईल ते जाईल, पण महाराष्ट्र एक ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू. पर्वत म्हणजे आपण म्हणतो ना की अरे आता सर्व विद्यार्थी 9वी 10वीला असले म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा खूप मोठा डोंगर पार करायचा आहे. शब्दशः अर्थ आपण घेत नाही, पण डोंगर पार करणं म्हणजे खूप काहीतरी मोठी कामगिरी करणं. त्या अर्थानं प्रयत्नांचा पर्वत, पर्वत म्हटलो की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी मोठं उभं राहतं. त्याच पद्धतीनं आपल्याला आपण म्हणतो की अरे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा डोंगर अजून पार करायचा आहे, अजून तुम्ही पायथ्यापर्यंत पण पोहोचलेले नाहीयेत. त्या अर्थानं हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. सांधूया खंड की त्यांचे, सांधणं जे वेगवेगळे भाग आपण म्हणतो ते खंड खंड झालेले आहेत. म्हणजे मुंबई एका साईडला, त्यानंतर बेळगाव एका साईडला, निपाणी एका साईडला. तर असं न करता हे खंड जे आहेत हे सांधायचे, हे जोडायचे आहेत. या सत्यास्तव मैदानी शिंग फुंका, या युद्ध म्हटलं की आपण रणशिंग फुंकतो हा की आम्ही आता तयार आहोत. तसंच संयुक्त महाराष्ट्रासाठी, तो एकत्र राखण्यासाठी, हे सत्य स्थापित करण्यासाठी मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक वाळू नकाया. म्हणजे आज आपल्याला कवी महाराष्ट्रावरून हे शरीर ओवाळून टाकायला म्हणतात. म्हणजे काय, कुठपर्यंत, कुठल्या स्तरापर्यंत मागणी आहे की उद्या वेळ प्रसंग आला तर स्वतःच जीव द्यायला पण तुम्ही तयार असलं पाहिजेत. आता ही वृत्ती आपल्यामध्ये बाणवेल का नाही हा एक वेगळ्या संस्काराचा एक भाग आहे. किंवा आपण कशा पद्धतीने की आज ह्या स्वार्थी जगामध्ये राहताना म्हणजे आपण मातृभूमीची कितपत काळजी घेतो. म्हणजे आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकतो, पण एका अर्थानं आपण आपल्याच पर्यावरणाचं नुकसान केलेलं असतं. ही वास्तविकता सर्वकडे आपण बघतो, पाहतो आणि गप्प राहतो. खरंच आपण हा विचार करण्यासारखा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांना की आपण आपल्या मातृभूमीवर प्रेम करतो का. कदाचित आज भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपण असा विचार करत असो की अरे मी भक्त आहे, पण भक्त आहे याचा अर्थ मातृभूमीची काळजी घ्यायला नको का, घ्यायला पाहिजे. मग आपण काय करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी, स्वच्छता असेल किंवा पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करू शकतो. जेवढं होईल तेवढं आपण ऑर्गॅनिक ज्याला म्हणतो त्या गोष्टी वापरू शकतो. किंवा वेगवेगळ्या सणांना आपण खूप मोठ्या फटाक्या फोडतो. एक साधा संकल्प घेऊ शकतो की अरे मी नाही फटाके फोडणार का, माझ्या मातृभूमीमधील माझ्या निसर्गाचं नुकसान होणार आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपली राष्ट्रभक्ती, आपली राज्यभक्ती आणि भगवंताप्रती असलेली भक्ती ही दाखवू शकतो. म्हणजे प्रत्यक्ष जाऊन काय आपल्याला आपली मान कापून घ्यायची आहे हा भाग नक्कीच नाहीये. ज्यावेळी गरज होती
त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील अनेक शूरवीरांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. प्रसंगी फासावर लटकलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अनेकांना फाडलं, उभं आडवं सोललं. आज आपल्याला तसं करायची गरज नाहीये. धर ध्वजा करी ऐक्याची. काय करायचंय? एकोप्यानं राहायचंय. एकोप्यानं राहायचंय. मनीषाजी महाराष्ट्राची. छत्रपती शिवाजी महाराजांची काय इच्छा होती? सर्वांनी एकत्र राहा. पण छत्रपती शिवाजी महाराजांना पण खूप मोठी आव्हानं होती. त्यांचे आप्त स्वकीय वतना खातीर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सख्खा मेवणा गणोजी शिर्क्या, त्यानं काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना नाही, छत्रपती संभाजी महाराजांना, म्हणजे जे संभाजी महाराज आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी काय करत होते? झटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचाच वारसा चालवत होते. पण संभाजी महाराजांचा जो मेव्हणा होता गणोजी शिर्के, त्याने पकडून दिलं. का? तर संभाजी महाराज मला वतन नावावर करून देत नाहीयेत. म्हणजे अशा वतनानं किंवा ह्या मुघलांची थुंकी चाटण्यामध्ये ज्यांचं आयुष्य पुढं जात होतं, त्यांनी काय केलं? महाराष्ट्राची ऐक्यता किंवा एकता हिला नेहमीच दुभाजित केलं, जिच्यावर नेहमी घाव घातला. म्हणून आपल्याला आज ह्या पोवाड्याच्या माध्यमातून काय? एकात्मतेची, ऐक्याची शिकवण कवी देऊ पाहतायत. आणि म्हणून काय म्हणतात? पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. तर ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं राष्ट्र भक्तिप्रित्यर्थ काही करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी अनेक विरोध होतात. पण आपल्या मनामध्ये हिंमत पाहिजे पुढे जाण्याची, कणखरता पाहिजे, जणू पोलादाची. ते पोलाद कसं कणखर असतं? म्हणजे सहज एखादा फटका मारला तर वागतं का? नाही वागत. पण एखादी वेल असेल किंवा एखादं फुल असेल, थोडासा फटका दिला तर ते कोमेजून जातं, वागतं, तुटतं, फुटतं. एखादी काच असेल, पण पोलाद तसं नाहीये, कणखर असतं. तसं आपण खूप कणखर झालं पाहिजे. संकटांना सामोरं जाण्याची क्षमता आपण निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून कवी म्हणतात, घे आण स्वातंत्र्याची. आण घेणं, शपथ घेणं, प्रण घेणं, व्रत घेणं. म्हणून आपण दरवेळी काय करतो? व्रत, आपण विद्याव्रत घेतो किंवा संकल्प करतो. पण बऱ्याच वेळा आपण सगळेच, मी असेन, तुम्ही असेन, आपण संकल्प फक्त नावापुरता घेतो, पण त्याच्यावर टिकून राहत नाही. आणि मग आपलं ध्येय पूर्ण होत नाही. पण इथं काय म्हटलंय? घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. आज पण ही गरज आहे की महाराष्ट्राची जी स्वातंत्र्यता अबाधित राखण्यासाठी आपल्याला वास्तविकता लढलं पाहिजे. आणि मी म्हणेन की लढलं पाहिजे म्हणजे कोणाला मारायचं आहे, किंवा जसं अनेक राजकीय पक्ष आहेत ते प्रांतभेद करतायत, तो बिहारी, तो युपी वाला किंवा तो MP वाला. तसं करायचं नाहीये. आपल्याला अशा पद्धतीचा भाषिक किंवा प्रादेशिक जो भेद पाळून लोकांना कोणाला छळायचं नाहीये. पण त्यासोबतच आपण ह्या महाराष्ट्राप्रती काहीतरी करून, काहीतरी करणार म्हणजे काय करणार? चांगला अभ्यास करू शकतो, एखाद्या चांगल्या पदावर जाऊ शकतो, आणि त्या ठिकाणी निस्वार्थ प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता जर आपण नोकरी केली, तर तो पण एक महाराष्ट्रास्तव लढाच आहे. आज याच मातृभूमीमध्ये शिक्षण घेणारे खूप मोठ्या हुद्द्यावर जात आहेत आणि जनसामान्यांना लुबाडतायत. 100, 200, 500, 1000, 500 रुपयाची लाच घेऊन भ्रष्टाचारी बनतायत. तर अशा पद्धतीनं आपण आण काय घ्यायचे? तर मी माझ्या मातृभूमीतून जे प्राप्त केलेलं आहे, जो वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा, शाहिरांचा, तर त्यासाठी मी प्रामाणिकपणे जगेन, कष्टाचंच खाईन, दुसऱ्याची थुंकी चाटणार नाही, दुसऱ्याची लाचारी करणार नाही. अशा पद्धतीनं आपण जर प्रण घेतला तर एका अर्थानं आपण महाराष्ट्रासाठी लढलो, जगलो किंवा मरलो, हा त्याचा अर्थ होईल. उपकार फेडून जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जन्म घेतल्यापासून किंवा आईच्या गर्भात असल्यापासूनच किंवा अनेक प्रकारचे उपकार, इतरांच्या उपकाराच्या माध्यमातून आपण मोठे झालेलो असतो. मग श्रीमद भागवतम मध्ये एक श्लोक येतो सुंदर असा, देवर्षी भूताप तृणाम पितृणाम न किंकरम नाय मृणीच राजन. देवर्षी असतील किंवा अनेकांचे ऋण आहेत, देवता आहेत, निसर्ग आहे, आई आहे, वडील आहे, अनेकांचे उपकार असतात. ही मातृभूमी आहे. आपल्याला खायला प्यायला ज्या काही सुविधा उपलब्ध होत आहेत हे निसर्गाच्या माध्यमातून होत आहेत.
तर हे उपकार फेडून जन्मभूमीचे जाया, म्हणजे आपल्याला मरण्यापूर्वी आपल्याला आपल्या मातृभूमीचे उपकार फेडायचे आहेत. मग त्यासाठी काय करायचंय, तर महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. पुन्हा तेच की तन मन धनानं प्रामाणिकपणे आपल्याला आपल्या मातृभूमीची सेवा करायची आहे. तर आता याला थोडासा आध्यात्मिक संदर्भ जर आपण दिला तर लक्षात घेऊ शकतो की वास्तविक देशसेवा किंवा समाजसेवा काय आहे, तर आपण इतरांना जास्तीत जास्त जर हरिनाम दिलं, भगवंताशी जोडलं, तर ती खऱ्या अर्थानं राष्ट्रसेवा आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की भारत भूमी ते हैले मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक करी कर परोपकार. ही सर्वात मोठी सेवा होणार आहे. तर पुन्हा एकदा आपण नीट ह्या कवितेचा आशय समजून घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या मनामध्ये एक राष्ट्रभक्तीप्रतीची जी ऊर्जा आहे ती जर जागृत झाली तर खऱ्या अर्थानं आपण ही कविता अभ्यासली, शिकलो असा त्याचा अर्थ होईल. फक्त जो स्वाध्याय आता आपल्याला समोर दिसतोय तो लिहिण्यापुरताच आपण ह्या कवितांचा अभ्यास करतो अशातला भाग नाही. तरी पण ह्या स्वाध्यायावर विशेष लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर असत्य विधान ओळखा, कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार आपल्याला लिहायचा आहे. महाराष्ट्राची बलस्थानं काय आहेत, तर मी म्हटलं की इथले शूर वीर संत किंवा सह्याद्री पर्वत मग नैसर्गिक असतील मानवीय असतील बलस्थानं. आणि त्यानंतर काव्य सौंदर्य स्पष्ट करा. काव्य सौंदर्य म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला म्हणेन की तुम्हाला ह्या कडव्यांमधून काय काय समजलेलं आहे हे तुमच्या भाषेमध्ये व्यक्त करणं, तेच ते सौंदर्य आहे किंवा त्यालाच आपण अभिव्यक्ती असं पण म्हणू शकू. ठीक आहे. तर खूप खूप धन्यवाद की आपण ह्या पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःमध्ये एक राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठीची जी प्रेरणा आहे ती ग्रहण केली. तर खऱ्या अर्थानं हा जो अण्णाभाऊ साठे लिखित पोवाडा आहे तो यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण पुन्हा पुढच्या तासिकेला नवीन विषयासह भेटू. हरे कृष्ण. काही पण कुठल्याही विद्यार्थ्याला जर शंका असतील तर त्यांना वैयक्तिक फोन करावात आणि माझ्याशी संवाद साधावा. हरे कृष्ण.